हॅलो फ्रेंड्स, आपण या ठिकाणी एक छोटासा पण इम्पॉर्टंट कन्सेप्ट असेल इमल्शन. आता इमल्शन म्हटल्यानंतर या ठिकाणी आपल्याला जेव्हा आपण कोलॅड म्हणतो तेव्हा काय असेल, हिट्रोजिनियस टू फेज सिस्टीम. ओके, तसं या ठिकाणी हिट्रोजिनियस टू फेज याचा अर्थ काय असेल तर दोन फेज असतील पण त्या कशा असतील तर वेगळ्या असतील, त्याला म्हणतो आपण कोलॅड. हो की नाही. इमल्शनला काय असेल तर या ठिकाणी ज्या दोन फेजेस असतील त्या दोन फेजेस सेम असतात, दोन फेजेस सेम आहेत. याचा अर्थ काय असेल, डिस्पर्स फेज आणि डिस्पर्शन मीडियम दोन्ही कशा असतील फेज तर सेम असतात. पण एखादे कोलॅयडल सिस्टीम असेल आणि त्या कोलॅयडल सिस्टीममध्ये डिस्पर्स फेज आणि डिस्पर्शन मीडियम दोन्ही जर सारखे असतील तर त्याला आपण काय म्हणतो, इमल्शन. ओके, फरक तुम्ही लक्षात ठेवा बघा, कोलॅयड आणि इमल्शनमध्ये काय असेल तर डिस्पर्स फेज आणि डिस्पर्शन मीडियम या ठिकाणी दोन्ही फेज कशा असतील तर सेम असतात. म्हणजे याची डेफिनेशन काय तयार होते तर कोलॅयडल सिस्टीम इन विच डिस्पर्स फेज अँड डिस्पर्शन मीडियम बोथ आर इन लिक्विड फेज. म्हणजे या ठिकाणी डिस्पर्स फेज आणि डिस्पर्शन मीडियम दोघंही लिक्विड फेजमध्ये असतील तर त्याला आपण काय म्हणतो तर इमल्शन असेल. ओके, तर मग या ठिकाणी आपल्याला इमल्शन दोन प्रकारचे असते. एक यातला आपण इमल्शन यातला एक आपण काय म्हणतो ऑइल इन वॉटर. इमल्शन कुठला असेल, ऑइल इन वॉटर. आणि दुसरं कोण आहे तर वॉटर इन ऑइल. समजा मी या ठिकाणी इमल्शन कोणाचं असेल, इमल्शन ऑफ कोणाचं आहे, ऑइल इन वॉटर. एक झाला ऑइल इन वॉटर, याला आपण ऑइल इन वॉटर म्हणतो. दुसरा या ठिकाणी काय असेल, दुसरा इमल्शन आहे कोणाचं, इमल्शन ऑफ वॉटर इन ऑइल. पाहत आपण या ठिकाणी वॉटर इन ऑइल. या ठिकाणी जे दोन पार्ट असतील, इमल्शन ऑफ ऑइल इन वॉटर, इमल्शन ऑफ वॉटर इन ऑइल, हे त्याचे दोन टाईप या ठिकाणी असतील. हो की नाही. तर मग या ठिकाणी आपण पहिला जो टाईप विचारात घेतो, इमल्शन ऑफ ऑइल इन वॉटर. मग कोणत्या इमल्शनला आपण इमल्शन ऑफ ऑइल इन वॉटर म्हणणार, बरोबर. तर या ठिकाणी इमल्शन ऑफ ऑइल इन वॉटर अशा प्रकारच्या इमल्शनला आपण म्हणतो की त्या इमल्शनमध्ये डिस्पर्स फेज कोण असेल तर ऑइल असते आणि डिस्पर्शन मीडियम कोण असेल तर वॉटर असतं. हो की नाही. तसंच अँड इमल्शन इन विच, या टाईपमध्ये आपण काय म्हणतो डेफिनेशन याच्यामध्ये, इमल्शन इन विच डिस्पर्स फेज इज ऑइल अँड डिस्पर्शन मीडियम इज वॉटर इज नोन ॲज इमल्शन ऑफ ऑइल इन वॉटर. याचं एक्झाम्पल येतं मिल्क. काय एक्झाम्पल येईल, मिल्क. सेकंड पॉईंट या ठिकाणी आपण काय म्हणलं, इमल्शन ऑफ वॉटर इन ऑइल. इमल्शन ऑफ वॉटर इन ऑइल. यामध्ये काय असेल तर हे इमल्शन आहे आणि या इमल्शनमध्ये डिस्पर्स फेज जी असेल ती कोणती असते, वॉटर. डिस्पर्स फेज कोण आहे तर वॉटर आणि डिस्पर्शन मीडियम कोण असेल तर ऑइल. तर याचं एक्झाम आपण काय म्हणतो डेफिनेशन, अँड इमल्शन इन विच डिस्पर्स फेज इज वॉटर अँड डिस्पर्शन मीडियम इज ऑइल. याचं एक्झाम्पल कुठलं येईल तर बटर. हो की नाही. बटर किंवा केक या ठिकाणी त्याचं काय येईल तर एक्झाम्पल येईल. मग आता हे दोन इमल्शन आपल्याला कळाल्यानंतर आपण याचं डिस्टिंग्विश फॉर्म पण तयार करतो. एक्झामला सेपरेट क्वेश्चन असतो, डिस्टिंग्विश बिटवीन इमल्शन ऑफ ऑइल इन वॉटर अँड इमल्शन ऑफ वॉटर इन ऑइल. असं म्हटल्यानंतर आपल्याला तो पॉईंट द्यावा लागेल. आता इथे मी या ठिकाणी डिस्टिंग्विश विचारात घेत असेल तर दोन पार्ट करावे लागतील. एक असेल इमल्शन ऑफ ऑइल इन वॉटर
इमल्शन ऑफ ऑइल इन वॉटर आणि दुसरा असेल इमल्शन ऑफ वॉटर इन ऑइल. ओके, आता त्यांच्या डेफिनेशनवरूनच आपण पहिला पॉईंट क्लिअर करतो. जेव्हा आपल्याला या ठिकाणी ऑइल इन वॉटर टाईपचं इमल्शन असेल तेव्हा त्याच्यामध्ये डिस्पर्स फेज ऑइल असते आणि डिस्पर्शन मीडियम कोण असेल तर वॉटर असते. म्हणून या ठिकाणी आपण काय म्हणतो, डिस्पर्स फेज थोडक्यात आपण लिहितो डीपी हा शॉर्ट फॉर्म आपल्या कन्व्हिनियन्ससाठी आपण घेतलेला आहे. ओके, या ठिकाणी डिस्पर्स फेज कोण असेल तर ऑइल असते. डिस्पर्स फेज इज ऑइल. आणि दुसरा या ठिकाणी कोण असेल तर डिस्पर्शन मीडियम या ठिकाणी कोण असेल तर वॉटर असते. म्हणजे अशा प्रकारच्या इमल्शन मध्ये काय असेल तर डिस्पर्स फेज ऑइल असणार आहे, डिस्पर्शन मीडियम कोण असेल तर वॉटर असतं. हा पहिला पॉईंट आपण त्याच्या डेफिनेशन वरून घेतो. सेम वे या ठिकाणी इमल्शन ऑफ वॉटर इन ऑइल, इमल्शन ऑफ वॉटर इन ऑइल याच्यामध्ये काय असतं, हे इमल्शनच आहे पण या ठिकाणी डिस्पर्स फेज जी असते ती कोण असेल तर वॉटर असते आणि डिस्पर्शन मीडियम कोण असेल तर ऑइल असते. म्हणून त्या डेफिनेशन प्रमाणे पहिला पॉईंट आपण काय करणार आहे, डिस्पर्स फेज याची कोण असेल तर वॉटर असते. डिस्पर्स फेज कोण असेल तर वॉटर असते आणि डिस्पर्शन मीडियम हे कोण असेल या ठिकाणी तर ऑइल असते. डिस्पर्शन मीडियम कोण असेल तर ऑइल असते. हा पहिला पॉईंट या ठिकाणी आपल्याला क्लिअर आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी आपण जेव्हा ऑइल इन वॉटर टाईपचे इमल्शन बघतो तेव्हा जर आपण या ठिकाणी जर वॉटर आपण ऍड केला असेल तर मी या ठिकाणी काय म्हणणार आहे, ऑइल इन वॉटर टाईपचा इमल्शन जेव्हा असतो तेव्हा त्या इमल्शन मध्ये जर आपण वॉटर जर ऍड केली, इफ वॉटर इज ऍडेड, जर आपण वॉटर ऍड केलं असेल तर या ठिकाणी ते वॉटर हे त्या इमल्शन मध्ये काय होतं तर सोल्युबल होतं. वॉटर कशामध्ये सोल्युबल होईल तर त्या इमल्शन मध्ये सोल्युबल होतं. म्हणून इफ वॉटर इज ऍडेड देन इट इज मिसिबल विथ इमल्शन. याचा अर्थ काय असेल, जेव्हा आपण पाणी ऍड करतो तेव्हा ते पाणी त्या इमल्शन बरोबर मिक्स होतं. तसं या ठिकाणी समजा जर आपण ऑइल ऍड केला असेल, इफ ऑइल इज ऍडेड, या ठिकाणी जर आपण ऑइल ऍड केला असेल तर ते ऑइल त्या इमल्शन बरोबर काय होईल तर सोल्युबल होते. म्हणून या ठिकाणी आपण काय म्हणतो, इफ ऑइल इज ऍडेड देन इट इज मिसिबल विथ इमल्शन. ओके, बरं तुमच्या लक्षात आलं असेल. थर्ड पॉइंट हा सेकंड पॉइंट वरती डिपेंड आहे. थर्ड पॉइंट या ठिकाणचा सेकंड पॉइंट वरती डिपेंड आहे. सेकंड आपण या ठिकाणी विचार करूयात, लगेच त्याला कंटिन्युएशन आपण थर्ड फॉर्मचं घेऊ. सेकंड फॉर्म या ठिकाणी असा असेल, जर आपण वॉटर ऍड केला असेल तर ते वॉटर इमल्शन बरोबर मिक्स होतं, मिसिबल होईल. मग मिसिबल होत असेल तर या ठिकाणी कंटिन्युअस फेज ही तयार होते. बरोबर आहे. पण कंटिन्युअस फेज कोणाची तयार होईल तर या वॉटरची तयार होते. हो की नाही. पण वॉटर इज इन कंटिन्युअस फेज. वॉटर कसं असेल तर कंटिन्युअस फेज मध्ये असेल. वॉटर इज इन कंटिन्युअस फेज. कंटिन्युअस फेज मध्ये कोण आलं तर वॉटर येईल. हो की नाही. तसं या ठिकाणी आपण बघूया, इथं आपण काय म्हणलं, ऑइल घेतला आणि तो ऑइल कशाबरोबर मिक्स होतो तर त्या इमल्शन बरोबर मिक्स होतो. म्हणजे या ठिकाणी ऑइल जे असेल ती कशी असेल तर कंटिन्युअस फेज असते. या ठिकाणी ऑइल इज इन कंटिन्युअस फेज. म्हणजे इथं लक्षात येतं बघा आपल्याला, कोण कोणाबरोबर मिक्स होतं त्या इमल्शन बरोबर, तो त्या ठिकाणी काय असेल तर कंटिन्युअस फेज मध्ये येतो. आणि मग त्याच्यानंतर दुसऱ्यावर आपण तिसरा सांगितला आणि चौथा पॉईंट तुम्हाला काय द्यावा लागेल तर त्याच्या एक्झाम्पलचा द्यावा लागेल. या ठिकाणी आपण सल्फेट जे घेतो ते सल्फेट जेव्हा बेसिक फॉर्म मध्ये असतील मेटलच्या, बेसिक मेटल्स ऑफ सल्फेट. या ठिकाणी आपण काय म्हणतो, बेसिक मेटल्स ऑफ सल्फेट. हे
हे त्याचं एक्झाम्पल असतं. आणि या ठिकाणी आपण जो सोप असतो तो सोप त्या पाण्यामध्ये विरघळत नाही, म्हणून वॉटर इनसोल्युबल सोप. वॉटर इनसोल्युबल कोण असेल तर सोप असतो. वॉटर इनसोल्युबल सोप. ओके. तर अशा पद्धतीनं तुम्हाला तो इमल्शनचा पॉईंट जो असेल, इमल्शन ऑफ ऑइल इन वॉटर आणि इमल्शन ऑफ वॉटर इन ऑइल, हे जे दोन पॉईंट असतील त्याचं डिस्टिंग्विश तुम्हाला या पद्धतीनं द्यावं लागेल. ठीक आहे. एक 2 मिनिटात आपण या ठिकाणी रिव्हिजन घेऊयात. समजा पहिला पॉईंट माझ्याकडे ऑइल इन वॉटर असेल तर हे सगळे पॉईंट मी एकाखाली एक विचारात घेऊ. ऑइल इन वॉटर असेल तर या ठिकाणी ऑइल हा डिस्पर्स फेज मध्ये येईल, वॉटर या ठिकाणी डिस्पर्शन मीडियम मध्ये येतो. जो डिस्पर्शन मीडियम असतो तो कशाबरोबर मिक्स होतो तर पाण्याबरोबर मिक्स होतो. डिस्पर्शन मीडियम हा काय असेल जो असतो तो त्या ठिकाणी कशावर मिक्स होईल तर त्या इमल्शन बरोबर मिक्स होतो. पण डिस्पर्शन मीडियम जर इमल्शन बरोबर मिक्स होत असेल तर पॉईंट काय म्हणतो आपण, इफ वॉटर इज ॲडेड इट इज मिक्सिबल विथ इमल्शन. आणि जो या ठिकाणी त्या इमल्शन बरोबर मिक्सिबल होतो त्याची कंटिन्युअस फेज तयार होते, म्हणून वॉटर इज इन कंटिन्युअस फेज. आणि याचं एक्झाम्पल काय असेल तर बेसिक मेटल्स ऑफ सल्फेट. त्याच्यानंतर या ठिकाणी आपण कोणता इमल्शन बघतो, इमल्शन ऑफ वॉटर इन ऑइल. तर वॉटर इन ऑइल बघितल्यानंतर आपण वॉटर या ठिकाणी काय येईल तर डिस्पर्स फेज मध्ये येतं आणि ऑइल कोण येईल तर डिस्पर्शन मीडियम मध्ये येतं. जे डिस्पर्शन मीडियम या ठिकाणी जास्त असतो, बरोबर आहे. म्हणून जेव्हा आपण ऑइल ऍड करतो तेव्हा ते त्या इमल्शन बरोबर मिक्स होतं. म्हणून इफ ऑइल इज ॲडेड इट इज मिक्सिबल विथ इमल्शन. मग ऑइल जर मिक्स होत असेल इमल्शन बरोबर तर साहजिकच ऑइलची कंटिन्युअस फेज तयार होते, म्हणून ऑइल इज इन कंटिन्युअस फेज. या ठिकाणी एक्झाम्पल असेल वॉटर इनसोल्युबल सोप. हे झालं डिस्टिंग्विश. आणि त्याच्यानंतर शेवटचा एक पॉईंट या ठिकाणी आहे आणि तो असा आहे या ठिकाणी आपल्याला, तर ॲप्लिकेशन ऑफ कोलाइड. ॲप्लिकेशन ऑफ कोलाइड. हा ॲप्लिकेशन ऑफ कोलाइड सोपा आहे. आपण डिफरंट फील्डमध्ये कोलाइडचा जो ॲप्लिकेशन असेल, युजेस असेल ते या ठिकाणी आपण बघतो. ठीक आहे. मग आता 1 मिनिट व्यवस्थित क्लीन अप करूया त्याला आपण. थोडंसं व्हाईटिश या ठिकाणी ग्रीन बोर्ड दिसणार नाही आपल्याला, त्याची काळजी घ्यावी लागेल. आता या ठिकाणी नेक्स्ट पॉईंट कुठला असतो माझ्याकडे तर ॲप्लिकेशन ऑफ कोलाइड. ॲप्लिकेशन ऑफ कोलाइड्स. मग ॲप्लिकेशन ऑफ कोलाइड्स मध्ये काय असेल तर हा कोलाइड आपल्याला कोणत्या फील्डमध्ये उपयोगात येतो तर त्यातला पहिला फॉर्म असेल रबर इंडस्ट्री. रबर इंडस्ट्री. या रबर इंडस्ट्रीमध्ये कशा पद्धतीने आपण त्याचा उपयोग करून घेतो तर रबर जो असतो तो रबर आपल्याला प्रिपेअर करावा लागतो. मग रबर या ठिकाणी कशा पद्धतीने प्रिपेअर केला जातो तर कोॲग्युलेट केलं जातं. कोणाला कोॲग्युलेट केलं जाईल तर वनस्पतीमध्ये जो पांढरा चिकट पदार्थ असतो त्या चिकट पदार्थाला आपण कोॲग्युलेट करतो आणि कोॲग्युलेट केल्यानंतर कोण मिळतं मला तर या ठिकाणी रबर मिळतं. म्हणून रबर इज प्रिपेअर्ड बाय कोॲग्युलेशन ऑफ लॅटिक्स असं म्हणतो. कोॲग्युलेशन ऑफ लॅटिक्स. आता कोॲग्युलेशन ऑफ लॅटिक्स जेव्हा म्हणतो, लॅटिक्स म्हणजे कोण आहे तर हाच लॅटिक्स म्हणजे वनस्पतीचा पांढरा चिकट पदार्थ, त्याला म्हणतो आपण लॅटिक्स. आणि हा गोठवल्यानंतर कोॲग्युलेट म्हणजे आपण काय करतो त्याला गोठवतो आणि गोठवल्यानंतर कोण मिळतं आपल्याला रबर मिळतं. म्हणून रबर इज ऑब्टेन्ड बाय कोॲग्युलेशन ऑफ लॅटिक्स. हे त्याचं पहिलं ॲप्लिकेशन असेल. दुसरं या ठिकाणी आपल्याला सोप आपण घेतो किंवा डिटर्जंट घेतो. या डिटर्जंट किंवा सोप यांची क्लिन्सिंग ॲक्शन जी असेल त्याच्यामध्ये आपल्याला या कोलाइडचा उपयोग होतो. म्हणून सेकंड ॲप्लिकेशन असेल क्लिन्सिंग एजंट, क्लिन्सिंग ॲक्शन ऑफ असतो. क्लिन्सिंग ॲक्शन ऑफ कोणाचे असेल क्लिन्सिंग ॲक्शन ऑफ सोप साबण आणि डिटर्जंट.
युजिंग ॲक्शन ऑफ सोप अँड डिटर्जंट या फील्डमध्ये सुद्धा आपल्याला कोलॅडचा उपयोग होतो. आणि थर्ड आणि महत्त्वाचा मेडिसिन फील्डमध्ये या ठिकाणी आपण म्हणतो मेडिसिन फील्डमध्ये कसा उपयोग होतो. तर काही काही आपल्याकडे या ठिकाणी जेल असतील, सोल असतील. मग या ठिकाणी मी एक प्रकारचं सोल घेतो, त्याचं नाव आहे अर्गायरॉल. हा अर्गायरॉल जो असेल तो काय असेल तर सिल्वर सोल आहे. हे जे कोलॅड असतं ते कसं असेल तर सिल्वर सोल आहे, सिल्वर सोल. हे सिल्वर सोल आपल्याला कशामध्ये उपयोगात येईल तर आय लोशनच्या प्रिपरेशनमध्ये. इट इज यूज्ड इन आय लोशन. आय लोशन हा त्याचा मेडिसिनल त्याचा ऍप्लिकेशन असेल. अर्गायरॉल या ठिकाणी कोणत्या फॉर्ममध्ये असतं तर सिल्वर सोलच्या फॉर्ममध्ये असतं आणि या सिल्वर सोलचा उपयोग आपण आय लोशनमध्ये करतो. तसंच दुसरं या ठिकाणी आपण मिल्क ऑफ मॅग्नेशिया, मिल्क ऑफ मॅग्नेशिया. आता हा मिल्क ऑफ मॅग्नेशिया जो असेल हा कुठे उपयोगात आणला जातो. जर स्टमकमध्ये काही डिसऑर्डर फॉर्म झाले असतील तर त्या डिसऑर्डर क्लिअर करण्यासाठी, नीट करण्यासाठी आपल्याला मिल्क ऑफ मॅग्नेशियाचा उपयोग होतो. मिल्क ऑफ मॅग्नेशिया कोण असेल तर हा कोलॅड आहे, बरोबर आहे. हा अर्गायरॉल कोण आहे, कोलॅड आहे. या ठिकाणी हा डिटर्जंट सोप कोण आहे तर कोलॅड आहे. त्या ठिकाणी आपल्याला लॅक्टिस कोण आहे तर कोलॅड म्हणूनच त्या ठिकाणी उपयोगात आणलं जातं. ठीक आहे. म्हणजे आता शेवटचं मी या ठिकाणी म्हणतो काय तर मिल्क ऑफ मॅग्नेशिया इज यूज्ड इन स्टमक डिसऑर्डर. ओके. तर अशा पद्धतीने त्याचे 3 ॲप्लिकेशन असतील. ॲप्लिकेशन कोणते असतील तर रबर इंडस्ट्रीमध्ये असेल. रबर इंडस्ट्रीमध्ये काय म्हणतो आपण, हा रबर जो असतो तो त्या लॅटेक्सपासून तयार केला जातो. रबर हा लॅटेक्सपासून तयार केला जातो. म्हणजे लॅटेक्सचं कोॲग्युलेशन होतं आणि ते रबर आपल्याला मिळतो. त्यानंतर सोप आणि डिटर्जंट यांच्या क्लिन्सिंग ॲक्शनमध्ये सुद्धा आपल्याला कोलॅडचा उपयोग या ठिकाणी होतो. मेडिसिन फील्डमध्ये काय असेल, अर्गायरॉल जो असेल तो सिल्वर सोल आहे आणि तो आय लोशनच्या आपल्या उपयोगात आणला जातो. आणि मिल्क ऑफ मॅग्नेशिया या ठिकाणी स्टमक डिसऑर्डरमध्ये आपल्याला उपयोगात आणला जातो. जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. ओके. थँक्यू ऑल ऑफ यू.